अगदीच विनंती करेन, अगदीच विराम सरना विनंती करेन, प्लीज कॉम बॉक्स आपण सांभाळायचा. थँक्यू. रायगडी मंदिरी बसे माझा राया चरणाशी अर्पण करतो जन्म हिकाया जगदेश भराशी ज्याचे जोडली जाते नाती प्रथम मंदिर मी तुझला छत्रपती शिवराया छत्रपती शिवराया छत्रपती शिवराया. खऱ्या अर्थानं अवघ्या 50 वर्षाचा जन्म आपल्या राजांना मिळाला, परंतु आपल्या राजानं जे काही केलं आहे मित्रांनो, खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये टोटल 18 पद्धतीच्या जाती होत्या आणि त्या जातीमधून एक अशी जात होती, ती कष्टकरी जात, झाडा झुडपांना राहणारी जात, आणि तीच आपली जात आपल्या भेटेला जरूर आली. आदिवासी रायगड प्रीमियर लीग सीझन 2 आणि स्पेशल धमाका म्हटलं तर आज हे दोन्ही टीम आमने सामने असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रिइंटरेस्ट घ्यावा लागेल, आपापला बॅटल दाखवावा लागेल आपापल्या टीमसाठी. यस, गेम स्टार्ट, गेम ऑन, ग्रीन सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. प्रथमतः गोलंदाजी मार्कवरती यंगस्टार क्रिकेट टीम चीज संघाकडून गोलंदाज आलाय रामदास. खऱ्या अर्थानं रोहा तालुक्यातील खेळाडू मुक्ते गावचा, परंतु प्रथमतः गोलंदाजी मार्कवरती जरूर आलाय. समोर आपण संदीपला पाहतोय. प्रल्हाद कदाचित गोलेवाडी गावचा खेळाडू, परंतु अनेक स्पर्धा या खेळाडूंना गाजवल्यात. प्रथमतः बॉल आपण फेकला आणि श्री गणेश झाले तो एका धाबेचा. खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर श्री गणेशानं इथे धाबेला सुरुवात केली. वाईट ना पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. डेफिनेटली यावेळेस कंप्लीट केलाय चेंडूला. मागचा चेंडू वाईट होता, परंतु त्यानंतरची कमबॅकिंग मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहिली. इज डॉट बॉल. डॉट बॉलच्या अतिरिक्त मदतीपूर्वक आपण पाहिलं तर एक धाव जरूर आपण पाहतो या स्वर्गीय पल्लवी इलेव्हन टीमची. खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एक मुरकटवाडी गावचा खेळाडू आपण अशोक वाघमारीला पाहतोय, तर एका बाजूला आपण प्रल्हाद गोलवाडीचा खेळाडू प्रल्हाद कातकरीला पाहतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपचा बॉल इथे आपण पाहतोय. गुडलेन लाईन महत्वाची होती, ती लाईन मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना अतिशय दर्जेदार गोलंदाजी होणं आता गरजेचं आहे. खूप दूरवरचा प्रवास या गोलंदाजानं आपल्या टीमला जरूर केला आहे, परंतु टीमवरती अतिशय गोलंदाजानं काम केलं आहे. आतापर्यंत प्रल्हाद सारख्या खेळाडूला उभा ठेवला आहे मैदानाच्या आतमध्ये. डिफेंडर बॉल बॅट चेंडूचा संपर्क साधणं खूप इम्पॉर्टंट होतं, परंतु बॅट चेंडूचा संपर्क काही साधत नाही. या थोडंसं तालमेल महत्त्वाचा या खेळाडूचा, कारण लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. प्रल्हाद वाघमारे हा खेळाडू आहे, परंतु सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं ना तर आतापर्यंत 4 बॉल फेकले गेले, त्यामधील आपण पाहिलं तर 3 चेंडू इज निर्धाव बॉल. यास बॅट चेंडूचा संपर्क साधणं, परंतु ते गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, गोडचं कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, कारण गोलंदाजानं अतिशय चांगला प्रयत्न केला आहे. रोहा तालुक्यातील खेळाडू आहे, परंतु इथे आपण पाहिलं ना तर अतिशय चांगला परफॉर्म करताना रामदास आपल्याला पाहायला मिळते. मॅनेटिव पॉवरचा पहिला षटक झळकवताना खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना. गुडलँड लाईनचा बॉल इथे पहा, कधी चेंडू उचली घेतोय तर कधी चेंडू खालून जातोय. अतिशय आत्मविश्वास दिला या गोलंदाजावरती आणि 5 चेंडू या गोलंदाजानं आतापर्यंत डॉट फेकले. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्या रंगत असताना, पहिली इनिंग चालू होत असताना त्या पहिल्या इनिंगमध्ये 5 चेंडू इथे निर्धाव फेकत असताना रामदास आपण पाहायला मिळतोय. यावेळेस स्लो फुल टॉस बॉल ट्रॅप केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे इथे प्रल्हाद वाघमारे, गोलेवाडी गावचा खेळाडू इज बॅक टू द डगआउट.
असतात आणि आपण पाहिलं तर आज गुरुवारचा दिवस साई भक्तांचा दिवस आणि त्या साई भक्तांच्या दिवसामध्ये पहिला भाऊ कदाचित बाद झाला आहे प्रल्हाद वाघमारे. त्यानंतर संघाचा संघनायक कॅप्टन कुल मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे संदीप वाघमारे हा खेळाडू. परंतु यावेळेस पहिला हादरा मिळालाय आणि आजच्या दिवसामध्ये पहिली ओव्हर ज्याने मॅडम फेकली कदाचित त्याचं नाव आहे रामदास रोहा तालुक्यातील हा खेळाडू. परंतु अतिशय चांगला परफॉर्म जरूर आपण पाहिला. गोलंदाज क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये यंगस्टार क्रिकेट टीम कडून आलाय विशाल पवार. एक विशाल आमचे कदाचित तिथे स्कोरर आहेत. अतिशय चांगला ऑल परफॉर्मन्स बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये विशालचा अतिशय चांगला होत असतं. परंतु एक अतिशय चांगला समालोचकही आहे आणि अतिशय दर्जाची फलंदाजी करतोय. परंतु इथे एक धाव आली. डाव्या हाताचा खेळाडू सध्याच्या स्थितीनं आपण ऑन स्ट्रायकर पाहिला अशोक वाघमारेला मुरकुटवाडी खेळाडू गावचा खेळाडू. परंतु त्या खेळाडूच्या बॅटमधनं एक धाव जरूर आली संघाला आणि टोटल धावफलकावरती धाबा आपण पाहतो या स्पार्गीय यस गुडलँड स्टॉपचा बॉल इथे काय घडला बॅटचा लेडिंग एज बॅटची वरची टोक आणि इथे खेळाडू बाद झालाय ज्याचं नाव आहे संदीप वाघमारे. थँक्यू. स्पर्धेचं टायटल सॉन्ग आदिवासी रायगड प्रीमियर लीग आणि खऱ्या अर्थानं 218 किंवा 215 देशामध्ये ही लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय KTC लाईव्ह इव्हेंट .in यांच्या माध्यमातून लाईव्ह स्क्रीन आणि अतिशय चांगली क्लॅरिटी. कारण 2 दिवसीय स्पर्धा आम्ही आमच्या मोबाईल फोनमध्ये जरूर पाहिली. परंतु तिसरा दिवस या स्पर्धेचा आम्हाला कॉमेंट्रीची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचा मनापूर्वक आभार मानतो आहे आणि या स्पर्धेमध्ये जमलेल्या तमाम क्रिकेट खेळाडूंचं मी मनापूर्वक स्वागत करतोय. मॅचकडे जाऊया. इथे फटका चांगला होता परंतु इथे क्षेत्ररक्षक चुकीचं झालं आणि चेंडू सीमारेषा पार गेला. तो धनधन करत आलाय मात्र पहिला चौकार. पाहिलं तर देवेंद्र DJ सिस्टीम सातत्याने या एरियामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची गुंजत असतं आणि तीच DJ सिस्टीम आपल्या या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. आणि मैदानाच्या चौफेर आपण सजावट पाहिली तर अतिशय चांगली सजावट जणू काही महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणारी स्पर्धा. आणि इथे काय घडलंय इथे फटका फसलाय खेळाडू बाद झाला दिनेश. ज्या वेळेला आम्ही आवाज दिला ना तर लगेच थोडा अतिशय चांगला DJ ऑपरेटर नवीन DJ ऑपरेटर आहे आमचा. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं ना तर सुरुवात आहे आणि अतिशय चांगली सुरुवात. कारण एवढी बटणं दाबणं इतकं सोपं नाही आहे परंतु तो करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर स्वतः कदाचित मालक असतील आणि नक्कीच आपण पाहतो या देवेंद्र DJ सिस्टीम त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चौफेर आमचा आवाज घुमला जाईल या स्पर्धेचा. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडून हे मैदान आपल्याला उपलब्धता मिळालं त्यांचे आपण मनापासून विशाल आभार मानूया. कारण आपल्या 5 दिवसाची स्पर्धा रंगायची आणि ती 5 दिवस स्पर्धा रंगण्यासाठी इथे दिलेलं हे मैदान. ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज गुडलँड स्टॉपचा बॉल. इथे बॅट कट कदाचित नव्हती परंतु इथे कदाचित चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्या चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामधून कदाचित दडपणी हा खेळाडू होता. त्यानंतर आलेलं थोडंफार प्रेशर ज्या प्रकारे रामदासनं गोलंदाजी केली त्याच प्रकारे विशाल पवार हा गोलंदाजी करतो आहे. कारण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न जरूर करतो आहे. स्वर्गीय आपण पाहिलं तर एका बाजूला यंगस्टार 11 क्रिकेट टीम चीज खांबलाला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय पल्लवी 11 टीम
मिरकुटवाडी संघाला आपण पाहतोय इथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर उभारलाय 6 धावा. आता डीजे अर्थात आपण पाहिलं तर अतिशय चांगलं धोनी ते आपण साजर होताना जरूर पाहिले, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक दुसरा असताना आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आलेलं थोडंफार दडपण 12 चेंडूचा खेळ इथं अतिरिक्त इथं संपलाय आणि 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर भारतीय पल्लेवई 11 टीमनं टोटल धावसंख्या जमवल्या. तर प्रति ओव्हरमध्ये 3-3 धावांचं टार्गेट. असं वाटेल की पहिला जो सामना आहे ना की कमीत कमी लो स्कोरिंगचा सामना होण्याच्या स्थितीमध्ये आहे, परंतु अजून पिक्चर बाकी आहे विशाल, अजून 3 ओव्हर बाकी आहेत आणि या 3 ओव्हरमध्ये जोपर्यंत आपण पाहिलं तर अशोक सारखा खेळाडू आहे तोपर्यंत कदाचित धावा जमवल्या जातील, कारण मैदानाचं आपण वैशिष्ट्य पाहिलं ना तर कदाचित खेळाडूंना साथ देणारी खेळपट्टी आपल्याला जरूर पाहायला मिळते. कारण आपण षटकार आणि चौकार पाहिले ना तर किमान आपल्याला 55 ते 60 किलोमीटर अंतरावरती जरूर असतील आणि त्या 55 ते 60 किलोमीटर अंतरावरती षटकार जरूर आपल्याला या स्पर्धेचा पाहायला मिळतील का. यस, डेफिनेटली ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू अतिरिक्तता घोषित केला आहे, परंतु आज सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं विशाल तर पंचांची भूमिका अतिशय चांगल्या स्थितीची आपल्याला निभावताना पाहायला मिळते. एका बाजूला आपण DK कुरुंगले साहेबांना पाहतोय तर दुसऱ्या बाजूला अविनाश जारंगे साहेबांना पाहतोय. या स्पर्धेतील मुख्य पंचांची भूमिका 13 खेळाडू सांभाळण्यासाठी इतकं सोपं नाही आहे, परंतु या 2 व्यक्तिमत्वानं जरूर आपल्या खांद्यावरती घेतलेली जबाबदारी. मैदानाच्या आतमध्ये गुडलँड स्टॉपचा बॉल, परंतु यावेळेस आपण हा गुडलँड स्टॉपचा बॉल पाहिला ना तर अतिशय चांगला दर्जेदार इज डॉट बॉल. पुन्हा एकदा यास डेफिनेटली फटका उडवलाय, चेंडू गेला आउट ऑफ सीमा रेषाबार. डीजे अर्थात आपण पाहिलं तर किबीर आईचं गीत अतिशय चांगल्या पद्धतीने सजवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. षटकार ठोकल्यानंतर नेक्स्ट बॉल इथे फटका फासला, क्षेत्ररक्षक आहे. यस, डेफिनेटली ते क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल आणि संपलाय रे. अशोक वाघमारे मिरकुटवाडी गावचा खेळाडू, या खेळाडूचा खेळ. डीजे मध्ये ज्या वेळेला अशोकने षटकार ठोकला त्यावेळेला संघाचं समीकरण पुढे गेलंय 13 या धाब्यांवरती, परंतु थोडंफार अजूनही दडपण आलंय. ज्यानंतर षटकार ठोकला त्यानंतर गोलंदाजाने केलेली कामगिरी. पनवेल विभागातील खेळाडू प्रथमेश पवार, परंतु सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना हा खेळाडू आपल्या टीमसाठी जरूर पाहतोय. यंगस्टार क्रिकेट टीम चिंचखांबला संघाकडून गोलंदाज प्रथमेश पवारला पाहतोय. वाकडी गावचा खेळाडू सध्याच्या स्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवरती जरूर आहे, परंतु सध्याच्या स्थितीने आपण पाहिलं तर स्वर्गीय पल्लवी 11 टीम कडून खेळाडू उतरलाय कृष्णा वाघमारे. यावेळेस पहिला चेंडू उडवलाय कृष्णाच्या बॅट मधनं, चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून दणका दिलाय. बिग हिट, सिक्सर. गावचा खेळाडू आपण कृष्णा वाघमारेला पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर तालुका खालापूर तालुक्यातील आपण पाहिलं तर उंबरे गाव आहे
त्या गावामधला खेळाडू आपला प्रदर्शन दाखवण्यासाठी जरूर आलाय. आदिवासी रायगड प्रीमियर लीग सीझन 2 झलकवण्यासाठी. यास इथे आपण पाहिलं तर शॉट, खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ढकलण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहिलं तर सेकंड शिफ्टचा क्षेत्ररक्षक अतिशय दर्जेदार खेळी दाखवतोय. आणि अशा रीतीपूर्वकने ज्या बेलेला आपण पाहिलं ना, तर कृष्णाच्या बॅटमधनं षटकार आला, त्यानंतरच कमबॅकिंगची गोलंदाजी आपण पाहिली प्रथमेश पवारची. आणि टोटल धावफलकावरती 18 चेंडूंचा खेळ अतिरिक्तचा संपलाय आणि टोटल धाबा आल्यात. त्या 20 धाबा कंप्लीट होत असताना देवेंद्र डीजे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा धून आपण जरूर ऐकूया. आणि बीडी म्हणजे धूर, त्यानं आपण पोटण घातल्यानंतर त्यावेळेला आपल्या छातीचा फुसफुस खराब होतं. अतिशय चांगली धून, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये जात असताना 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावफलकावरती धाबा आपण पाहतोय. 20 धाबा कंप्लीट होत असताना बट खेळाडू बाद झाले तर 4 खेळाडू लॉस. स्वर्गीय पल्लवी 11 टीम थोडस दडपणीत आला या संघ. ज्या बेला अशोकने षटकार ठोकला त्यावेळेला धाब्यांचा समीकरण पुढे सरला, त्यानंतर तो अशोक लगेच बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर कृष्णा वाघबरेनं चेंडूला भिरकावला, त्यानंतर अजून आलेलं प्रेशर आणि त्यानंतर धाब्यांचं समीकरण आपण पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावफलकावरती धाबा आपण होत असताना जरूर पाहतो. यस, डेफिनेटली चेंडूवरती प्रहार चढवलाय. डिप्स गेली क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅप करत असताना चेंडू आपण पाहतोय अतिशय चांगला दर्जेदार. यस, आपण पाहतोय कर्जत विभागामधून भानसोली जो गाव आहे त्या गावामधून उमेश भोईरच्या शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी. आणि नक्कीच आपण पाहिलं तर अतिशय चांगला खेळाडू आणि त्यांच्याकडून आलेल्या शुभेच्छा आपण जरूर पाहतोय. आदिवासी प्रीमियर लीग सीझन, आदिवासी रायगड प्रीमियर लीग सीझन 2 आणि खऱ्या अर्थाने स्पेशल धमाका. आणि त्यानंतर आलेला अजून एक प्रेशर स्वर्गीय पल्लवी 11 टीम संघाला. खेळाडू बाद झाला कृष्णा. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. नवीन फलंदाज सध्याच्या स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलाय जरूर संतोष. खरं अर्थानं आता विजय आणि संतोष या 2 खेळाडूंवरती असलेले संघाच्या धावफलकावरती धाबा जोडण्याची जबाबदारी दिली जरूर. कारण 5 खेळाडू बाद झाल्यानंतर आलेला असं म्हणतात ना की 11 मधून 5 झालेत. उर्वरित काहीसा खेळाडूंवरती आलेला प्रेशर सध्याच्या स्थितीत आपण संतोषला पाहतो. या स्ट्रायकर फलंदाज यावेळेस गल्लीपाणी क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅप करत असताना क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु अतिशय चांगलं क्षेत्ररक्षक आपण पाहिलं आजच्या दिवसामधील पहिला सामना आपल्या भेटेला रंगत असताना. कारण एक आहे, दोन्ही संघ आपण पाहिलं तर अतिशय मजबूत स्थितीचे संघ आहेत. 1 धाब्याच्या मदतीपूर्वक टोटल धाब्यांचा समीकरण आपण जोडला गेलाय. 23 धाबा 23 रन्स बट 5 विकेट इज लॉस. बाडगिया पल्लवी 11 टीम. परंतु यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेला चेंडूला ट्रॅप केलाय, परंतु त्याच इथे थोडंसं फेकी खराब. क्षेत्ररक्षक अतिशय चांगलं आपण पाहिलं, परंतु थोडीशी फेकी खराब होत असताना परंतु इथे एकच धावांनी 1 धाब्याच्या मदतीने टोटल धाब्यांचा समीकरण आपण जोडला गेलाय. 24 धाबा कंप्लीट होत असताना इथे नक्कीच पाहतोय. ओव्हर क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये अर्थात गोलंदाजी मार्कवरती आपण कुमारला पाहतोय. यास डेफिनेटली चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक काय होईल, परंतु फटका फसला होता असं म्हणतात ना.
चेंडू हवात असताना इथे थोडंफार दडपण आलं. याला म्हणतात हे प्रभू हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हो गया. विशाल डोले पे सूर्य किरण आया आणि झेल सुट गया. आणि त्यानंतर आलेलं थोडंफार दडपण, जिथे झेल होता तिथे 2 धाबा कंप्लीट झाल्यात आणि 3 धाबा कंप्लीट झाल्यात आणि 3 धाब्याच्या मदतीने टोटल धाब्यांचं समीकरण नक्कीच पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. डेफिनेटली धाबा आल्यात 27 धाबा कंप्लीट होत असताना 5 विकेट लॉस जात असताना यास इथे डेफिनेटली फुल टॉस बॉल उडवलाय. यास काय क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे आपण पाहिलं तर काय षटकार. यस डेफिनेटली ऑलिंडर आहेत, तिथे प्रेक्षक आहेत, त्यांना षटकार दर्शवलाय. कारण ज्या बेलला चेंडू हाताला आढळला त्या बेलला चेंडू कदाचित सीमारेषा पार गेला आणि आलाय मात्र दर्जेदार बिगिट षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्याने टोटल धाबींचा समीकरण पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. डेफिनेटली 33 धाबा कंप्लीट बट 5 विकेट इज लॉस. बारगी पल्लवी 11 टीम. अर्थाने शेवटतील षटक आपल्या भेटेला जरूर येईल, परंतु शेवटच्या षटकामध्ये कितीभर धाब्यांचं समीकरण जोडलं जाईल. आतापर्यंत 4 ओव्हरमध्ये 24 बॉलमध्ये टोटल आपण पाहिलं तर स्वर्गीय पल्लवी 11 टीमच्या धावफलकावरती धाबा जोडल्या जातात 33 धाबा. कुठेतरी दडपणमय क्रिकेट असताना इथे अतिशय चांगली गोलंदाजी होत असताना आपण पाहतो यंगस्टार क्रिकेट टीम चिचकामला संघाकडून. परंतु शेवटची गोलंदाजी ज्याच्या भेटेला आली, ज्याचं नाव आहे यस सचिनजी ठाकरे, आमचे परमपूजनीय मित्र. आणि त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर प्रदीपजी खैरे. आपल्यास विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपलं हार्दिक स्वागत आहे. शेवटची गोलंदाजी आपल्या भेटीला आली, ज्यानं पहिला ओव्हर फेकला, 6चे 6 चेंडू निर्धाव फेकले, तो झालाय. रोहा तालुक्यातील खेळाडू आहे, परंतु शेवटची गोलंदाजी त्याच्या भेटीला जरूर आली. ओव्हर क्रमांक 5 आणि गोलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या गोलंदाज क्रमांक यस डेफिनेटली ते काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये कदाचित हिट विकेट आणि खेळाडू बाद ज्याचं नाव आहे संतोष. बॅक टू द पॅव्हलियन. अर्थानं आपण पाहिलं तर रामदास हिट विकेट जरूर मिळालाय, परंतु कदाचित हा हिट विकेट असताना विशाल हा गोलंदाजाला दिला जात नसतं. परंतु जर कदाचित आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती शेवटतील ओव्हर हाणामारीचा षटक जरूर आहे. या ओव्हरमध्ये पहिला चेंडू जरूर फेकला गेलाय, त्यामध्ये हिट विकेट जरूर प्राप्त झालाय. परंतु नवीन बॅट्समन सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जात असताना ओव्हर क्रमांक शेवटीला आपल्या भेटेला जरूर आली. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये नक्कीच सचिनजी ठाकरे आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. कदाचित आपल्या टीमचे हा पॅकर आहेत, परंतु आपले टीमचे कॅप्टन असतील अजय भस्मा, माथेरानचा खेळाडू. ओव्हर क्रमांक शेवटील यास डेफिनेटली डिबेस्टा कबर क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅप केलाय, क्षेत्ररक्षक आहे प्रथमेश पवारना पकडलाय, झेल संपलाय अर्थात संपलाय. गणेशचा खेळ. बॅक टू द पॅव्हलियन.
तर मैदानाच्या आतमध्ये टोटल धाब्यांचं समीकरण 34 या धाब्यांवरती, परंतु नवीन बॅट्समॅन सध्याच्या स्थितीने आपण पाहिलं तर राकेश उतरलाय. शेवटील काहीसा बॉलचा खेळ बाकी आहे. टोटल आपण पाहिलं तर अतिशय चांगली दर्जेदार फलंदाजी होणं खूप गरजेचं आहे, परंतु गोलंदाजी आत्ता पहिल्या इनिंगमध्ये अतिशय साकारताना हा आपल्याला रामदास पाहायला मिळतोय. यंगस्टार टीम चिचकांबला संघाकडून खेळत असताना अतिशय चांगला परफॉर्म या गोलंदाजानं केलाय आपल्या टीमचा. तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जरूर आलाय. काय वेग आहे, भन्नाट वेग या गोलंदाजाचा. युवा पिढीचा खेळाडू आणि अतिशय चांगला दर्जेदार गोलंदाजी. पहिली ओव्हर या गोलंदाजानं अतिशय चांगली फेकली, मेडम ओव्हर फेकली आजच्या दिवसातली, परंतु त्याच गोलंदाजाच्या हातामध्ये पुन्हा मिळालेला चेंडू शेवटच्या गोलंदाजीवरती. आत्तापर्यंत 4 चेंडू त्यांना फेकले जरूर, त्यामध्ये 1 चेंडू खराब आणि 3 चेंडू अतिशय चांगले. यस, डेफिनेटली ऑफ स्टंपचा बॉल. काय गोलंदाजी आहे याच्यात आपण पाहिलं ना विशाल, तर गुडलिन स्टेपचा बॉल ज्या वेळेला आपण पाहिलं तर विकेटवरती चेंडू पडाला त्यावेळेला चेंडूने घेतलेला वेग, त्यानंतर कदाचित ऑफ स्टंपला चेंडू फेकला. 6चे 6 चेंडू या गोलंदाजानं वेगवेगळे फेकलेत आतापर्यंत, परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडू निर्धाव फेकलेत. म्हणजे अजून आपण विचार केला तर पुढचा बॉल. यस, डेफिनेटली अक्रॉस द लाईन शॉर्ट फाईन रिजन मध्ये बॉल ढकललाय, परंतु या वेळेला चेंडू गेलाय सीमा पार. एबन क्वालिटीचा दन 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 करीत गेला हा बिग हिट चौकार. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर शेवटील चेंडू शिल्लक आहे. विशाल या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. या गोलंदाजानं आतापर्यंत चेंडू फेकलेत 11, त्यामधून 10 चेंडू डॉट आहेत आणि एका चेंडूवरती आता चौकार आलाय, परंतु शेवटचा बॉल शिल्लक असताना कितभर धाबा जमवले जातील. यावेळेला चेंडूला प्रहार चढवला, क्षेत्ररक्षक आहे, परंतु थोडंसं दडपण होतं क्षेत्ररक्षकावरती. कॅच ज्याच्या करता आलेली नाहीये, परंतु या चेंडूवरती मिळालेला 2 धाबा, 2 धाबेच्या मदतीने आपण पाहिलं तर 30 बॉलचा खेळ संपलाय, अर्थात 5 ओव्हरचा खेळ संपलाय. टोटल धावफलकावरती धाबा आल्या त्या 40 आणि येणाऱ्या पूर्वार्धामध्ये आपल्याला काढायचे आता 41 यंगस्टर क्रिकेट टीम संघाला. परंतु इथे अतिशय चांगली दर्जेदार फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे आणि तीच फलंदाजी होत असताना जरूर आपण पाहिली. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर टोटल 40 धाबा कुठल्या 30 बॉलमध्ये, परंतु यंगस्टर क्रिकेट टीम संघाला काढायचे आहेत 41 धाबा. चला पुढची मॅच आपल्या भेटेला जरूर येईल, परंतु मी विनंती करतो पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीमला की आपापले ड्रेस कोड, खऱ्या अर्थानं आपापले कपडे घेण्यासाठी आपण नक्कीच यावं. पंचक्रोशी सासगाव आणि यश श्लोक स्पोर्ट गराडा, अर्थात या दोन्ही टीमच्या खेळाडूंना आपल्या कॅप्टनला जरूर पाठवावं आपला ड्रेस कोड घेण्यासाठी. कॉमेंट्री बॉक्समध्ये जरूर यावं. तत्पूर्वी आपण पाहिलं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये टोटल 40 धाबा कुठून काढल्यात स्वर्गीय पल्लवी 11 टीमनं, परंतु आपण पाहिलं तर यंगस्टर क्रिकेट टीम चिचकांबला टीमला आता काढायच्यात येणाऱ्या 30 बॉलमध्ये 41 धाबा. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा धून ऐकूया या डीजेच्या माध्यमातून. खेळाडू कक्ष या बाजूला.
दिलाय, पण तो टॉस करण्यासाठी जरूर यावा दोन्ही टीमच्या खेळाडूंना. श्लोक स्पोर्ट गरडा, श्लोक आणि दुसरा एक अजून नाव आहे ना काहीतरी, पंचक्रोशी सासगाव आणि श्लोक स्पोर्ट गरडा, या दोन्ही टीमला विनंती करतो की आपण दोन्ही कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरूर यावं. आपला टॉस केला जाईल, टॉस का बॉस कुठला संघ होणार आणि नक्कीच मॅच आपल्याला कंटिन्यू चालू ठेवायच्या यासाठी जरूर आपण प्रयत्न करतोय. अंकुश हॅलो 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 चेक हॅलो 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 हॅल हॅल थँक्यू सो मच सर. आपण या ठिकाणी आवाज ऐकला खऱ्या अर्थानं पहिल्या पूर्वार्धामध्ये. त्या अर्थातच हिरामन कातकरे मॅन फ्रॉम कुंडेवाड त्या सरांचा आपण आवाज ऐकला. त्यांना सरांना देखील शुभेच्छा देऊया. आमच्या संगीत या ठिकाणी विशाल बागमारे आहेत, त्यांना देखील अगदी आदिवासी प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून त्यांचंही मनपूर्वक स्वागत करूया. अगदी पाहत्या शिडी प्रेमात पाडणारा आणि लक्ष वेधनीय असं आयोजन आपल्याला आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. खूप मोठी संकल्पना सन्माननीय विष्णू दादा खैर आणि त्यानंतर प्रकाश पवार सर आणि आमच्या खऱ्या अर्थाने महादेव ब्रिगेड साहेब यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने खूप मोठी आदिवासी प्रीमियर लीगच्या आयोजन मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करणारा संघ पल्लवी 11 या संघाने धाबा जमा केल्या. त्या 40 धाबा आणि 41 धाबांचा पाठलाग मात्र दुसऱ्या पूर्वार्धामध्ये करतोय. तर अर्थातच यंगस्टार 11 चिंग्स कांबळा संघ पहिल्याच बॉलवरती सिंगल आले. चांगली मॅच होईल यामध्ये मध्ये शंका नाहीये, कारण दोन्ही साईडनं अगदी गोलंदाजी चांगली आहे. सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी अगदी गोलंदाजांना कठीण प्रश्न विचारणार आहे. गोलंदाज तयार होतोय, गोलंदाजी ट्रॅकवरती चांगला फटका मिड विकेटला, शत्रशेख चेंडू खाली परंतु मिस स्पीड पाहायला मिळते. बॉल थांबणार नाहीये. 4 धाबा पंच दर्शवतात आणि या 4 धाब्याने संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 5 वरती. खराब फिल्डिंग, गोलंदाज थोडंसं निराश पाहायला मिळतोय. पहिलं षटक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रल्हाद हा चांगला गोलंदाज आहे, सातत्यानं त्याची गोलंदाजी आपण अनेक मैदानावरती पाहिली आहे, परंतु या मॅच मध्ये थोडंसं महागडं, कारण आपण पाहतोय की धाबा कमी आहे धावफलकावरती, त्यासाठी फिल्डिंग चांगली करावी लागणार आहे. हलक्या हाताने पुश केलं, पुन्हा एकदा गॅप मध्ये 38 मध्ये शत्रशिक चेंडूची फिरकी करणार. तर एक धाव मात्र या ठिकाणी स्ट्राईक रोटून केली जात आहे आणि एका धावेच्या मदतीनं 41 धावांचा पाठलाग करत असताना संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली 6 वरती. गोलंदाज प्रल्हाद कमबॅक करावा लागणार आहे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 5 षटकाची बॅच, 30 चेंडू आणि 41 धाबांचा पाठलाग मात्र कशा पद्धतीने केला जाईल. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा वेगपाट, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता. शत्रशिक चेंडू खाली मिड विकेटला पकडला, झेल संपवला खेळ. फलंदाज विशाल बॅक टू द डगआउट. पहिला धक्का टीम पल्लवी 11 या टीमला. हेल थँक्यू सो मच. पहिला धक्का या ठिकाणी पाहायला मिळतो यंगस्टार चिंच कांबला टीमला. चांगली गोलंदाजी परलाचे पाहायला मिळते. पहिला बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला, परंतु तिसऱ्या बॉलवरती सिंगल. एकूण 6 धाबा आहेत आणि इथं पहिला गडी मात्र बाद झालोय तो यंगस्टार चिंच कांबला टीमचा. कमबॅक करावा लागणार आहे गोलंदाजाला. टप्पा पुन्हा एकदा अगदी एस्टनचा वेग घेतला होता,
परंतु अगदी यष्टींच्या जवळ जाणारा चेंडू डॉट बॉलची संगता होते. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक मात्र या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या आगेच या ठिकाणी यंगस्टार चिंग्स कमला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 1 बाद असताना 6 वरती. ठीक आहे. या दोन्ही संघाच्या खेळाडूंना आपला कॅप्टन पाठवणं खूप गरजेचं आहे. ओटू. थँक्यू सर. दोन्ही टीमचं कॅप्टन याचं सासगाव संघ आणि स्लोक स्पोर्ट गराडा टीमचं कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. सचिन ठाकरे टीमचं पॅकर खऱ्या अर्थानं स्लोक स्पोर्ट गराडा. त्यांना आपण विनंती करूया सचिन ठाकरे की आपण व्यासपीठावरती यावं. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज रॅक वरती सुरेश. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कुमार. बॅनफॉर्म कोलाडचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. चांगला फटका मिड ऑफला मात्र या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. एकच धाव या बॉलवरती मिळते आहे. चांगली सुरुवात आहे. दोन्ही टीमनं अगदी कशींचा कसला या मॅच मध्ये. लो स्कोरिंगची मॅच विशाल पाहायला मिळते आहे परंतु चेसिंग देखील या खेळपट्टीवरती भरपूर सामने झाले नाही आहेत आणि त्यामुळे मात्र हा ॲडव्हान्टेज देतोय गोलंदाजी करणाऱ्या टीमला. 41 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे या खेळपट्टीवरती परंतु सकाळच्या क्षेत्रामध्ये ही खेळपट्टी अगदीच कठीण प्रश्न मात्र या फलंदाजांना विचारते आहे. पहिला बॉल होते सिंगल, दुसरा बॉल येतो डॉट. सुरेशला कमबॅक करावा लागणार आहे या दुसऱ्या षटकावरती. दुसरं पॉवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. बॅटची एज विकेट किपरने जे कॅरी केलंय आणि इथं मात्र ही मोठी सफलता लागती होती पल्लवी यलवन संघाला मिळतोय. मात्र हा दुसरा विकेट फलंदाज बाद होईल. यावेळेस विकास जण खातही न खोलता बाद झालाय. स्लोक स्पोर्ट गराडा संघाचा इथे संघाडक आलाय. पंचक्रोशी सासगाव टीम आपला संघाडक जरूर पाठवावा. मी विनंती करतो या महादेवजी पुरकट आपल्यास विनंती करतो की आपण आपल्या शुभातून या दोन्ही संघांचा टॉस करावं. डेफिनेटली आपण पाहतो या आदिवासी रायगड प्रीमियर लीग सीझन 2 2024 प्रवेश जरूर आहे. एका बाजूला आपण अजय भस्माला पाहतोय माथेराम गावचा खेळाडू तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन संजय हंबीर बोकवाडी तालुका रोहा. दोन कॅप्टन आहेत. दोन्ही संघाचा इथे टॉस खेळला जातोय महादेवजी यांच्या शुभातून. यस स्लो स्पोर्ट गराडा संघाने टॉस जिंकला. अजय आपला प्रथमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण असेल. यस डेफिनेटली क्षेत्ररक्षक करत असताना असे कुठले गोलंदाज असते ते अतिशय चांगली गोलंदाजी करतील आपल्या टीमसाठी. तर सोहेलला नेहमी आणि किशोर दादा आणि अजून एक निखिल म्हणून आहे. अजून आहेत बॉलर तसे आपण जसा सिच्युएशननुसार आम्ही यूज करू. आणि आदिवासी रायगड प्रीमियर लीगची ट्रॉफी या ट्रॉफीबद्दल काय म्हणशील? यावर्षी तर आयोजन खूप चांगलं आहे आणि ट्रॉफी पण चांगल्याच आहेत आणि आयोजन तर चांगलाच आहे पहिली गोष्ट तर. आणि मला तर वाटतं आपले सगळं म्हणजे आपले सगळे सहकारी आहेत ना त्यांनी सपोर्ट केला पाहिजे या गोष्टीला. आपल्याला टोचून बोलायला नाही पाहिजे ह्या गोष्टीला. म्हणजे तर त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे की आपल्या आदिवासीसाठी एवढे ते करतात ते त्यासाठी सपोर्ट करा आणि असाच सपोर्ट करा आणि पुढच्या वर्षी अजून मोठी टुर्नामेंट व्हायला पाहिजे. यस डेफिनेटली अजय अतिशय चांगली मनोकृती आपण जाणून घेतली आपली. कारण आपली स्पर्धा आहे आदिवासी रायगड प्रीमियर लीग घेतलेली संपूर्ण जबाबदारी या स्पर्धेची आयोजकांना त्यांचे आपण मनापासून त्यांनाही सांभाळून घेणं खूप गरजेचं आहे. परंतु चला आपण ऑल द बेस्ट देऊया अजयला. परंतु ते आपण सासगाव टीमच्या खेळाडूंना अर्थात कॅप्टनलाही विनंती करतो की आपला या आयोजकांबद्दल काय म्हणणार, तो आयोजन कसं आहे आणि आयोजकांबद्दल काय म्हणणार?
आयोजक गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप चांगलं आहे. ट्रॉफ्या पण बघण्यासारख्या आहेत. आणि बॅटिंग आहे आपली. बॅटिंग करत असताना असे फलंदाज कुठल्याही ते जास्तीत जास्त धावा रचतील आपल्या टीमसाठी. युवराज आहे आणि अजय आणि अजून आहेत 2-3 बॅटमन. आता बॅटिंग करून होईल. थँक्यू सो मच दोन्ही टीमला. अजय, ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅच आपली नक्कीच असेल, परंतु तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा अंकुशकडे बोलूया. थँक्यू सो मच सर. अजून एक धक्का लागला या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या खऱ्या अर्थानं पल्लवी येलेबन या संघाला. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय आणि आता वर्चस्व ठरतोय तो अर्थातच या ठिकाणी फिल्डिंग करणारा संघ मात्र चांगली गोलंदाजी सातत्यानं पाहायला मिळालं. विशाल, आपण पाहत होतो की या ठिकाणी चेस करताना मात्र थोडीशी गमचकता पुन्हा एकदा झाली. मात्र या ठिकाणी यंगस्टार चेस कामला संघाची बॅक टू बॅक विकेट गमावल्यात. अगदी 4 विकेट मात्र 2 ओव्हरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. 5 षटकाची मॅच आहे. 30 बॉलमध्ये 41 धाबांचा पाठलाग करायचा होता. पहिले 2 षटक या ठिकाणी संपलेत आणि पहिल्या विशाल 2 षटकामध्ये फक्त धाबा आहेत. ते 4 गडी बाद असताना 7 धाबा आणि 18 बॉल आणि 34 धाबांची गरज आहे. 18 बॉल 36 धाबा. खऱ्या अर्थानं पहिल्या 2 ओव्हरमध्ये जी गोलंदाजी राहिली आहे ना सातत्यानं टीम 18 चेंडू आणि 34 धाबा. गोलंदाजी ट्रॅकवरती तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज प्रल्हाद. पुन्हा एकदा ज्यानं पहिलं षटकावरती 6 धाबा खर्च केला तो प्रल्हाद गोलंदाजी ट्रॅकवरती. हाफ ट्रॅकर उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बिग हिट फलंदाज कुमारच्या बॅटमधून हा येतोय. अगदी आकाशाला गवस निघालणारा हा षटकार. ठीक आहे. मात्र सुरुवात केली आणि आक्रमकता हाच एक निर्णय आता या ठिकाणी असेल तो यंगस्टार चीज कमला संघाचा. यावेळेस मात्र नजाकत भरले. शॉर्ट पॉइंट लेगला चेंडूमध्ये सीमावर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका फलंदाज कुमारच्या बॅटमधून. बघा कव्हर पॉइंट मध्ये हा चौकार पाहायला मिळाला. अगदी बॅट स्पेस शेवटच्या मोमेंटला हा ओपन केला आणि मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे फटके या ठिकाणी पाहायला मिळाले ते कुमारच्या बॅटमधून. विशाल ते आव्हान विशाल कठीण वाटत होतं. ते आव्हान अगदी आबाखामध्ये येताना पाहायला मिळाले. पहिल्या 2 बॉलवरती हा चेंडू देखील हलक्या हाताने पुश केले. कव्हर पॉइंट मध्ये शत्रचक वेगाने चेंडूच्या खाली आणि त्यानंतर मात्र फक्त एकच धाबा या ठिकाणी पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते यंगस्टार चीन्स कमला संघ आता कुठेतरी मात्र एक विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. कारण पहिली 2 षटकं मी तर म्हणेन पल्लवी येलेबन या संघाच्या बाजूने राहिल्या. परंतु तिसऱ्या षटकावरती विशाल आपण विचार केला ना तर पहिल्या 3 चेंडूवरती 11 धाबा आल्यात. प्रल्हाद कमबॅक करावा लागणार आहे. शेवटच्या षटकापर्यंत जर सामना गेला तर कदाचित मी तर म्हणेन की चांगली फाईट दिली. हा चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा विकेटची संभावना. परंतु शत्रशेख भरपूर लांबून चेंडूच्या खाली पोहोचले होते परंतु एका हाताने मात्र टाळी वाजत नाही. त्यासाठी दोन्ही हाताने प्रयत्न करावे लागतात. 2 हाताने थोडासा एफर्ट चांगला केला असता किंवा डाय मारून चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला असता विशाल तर नक्कीच हा ऑप्शन्स होता. मात्र फुल मध्ये कन्व्हर्ट करता आला असता कारण ही महत्वाची विकेट होती. इथे जर विकेट आली असती तर दबाव मात्र पाहायला मिळाला असतो त्या यंगस्टार चीन्स कामला संघावरती. कारण आतापर्यंत 4 विकेट मात्र या ठिकाणी गमावल्यात त्या चीन्स कामला संघाला. एकूण धावफलकावरती धाबा पाहायला मिळतो 19 धाबा. हा फटका पुन्हा एकदा रडार मध्ये लगपच्या मधोमध चेंडू जाईल सीमा पार. कुमारच्या बॅट मधून हा सलगचा या ओव्हर मध्ये येतोय दुसरा षटकार.
थँक्यू सो मच ब्रो. गोलंदाज तयार. प्रल्हाद आक्रमण केले जाते प्रल्हाद वरती. काय या ठिकाणी मॅच होती का? विकेट किपरच्या रिएक्शन मात्र वाटतंय हा झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप केलाय. तर अर्थातच कुमार या फलंदाजाचा तो आक्रमकपणे मात्र त्यानं आक्रमक रूप धारण केलंय या मॅच मध्ये. त्याचा झेल या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती मात्र सोडला जातो आहे. समीकरण विशाल या ठिकाणी बदलत आहे. शेवटचे 12 शेवटच्या 12 चेंडू आणि 16 धाबांची गरज असणार आहे. मॅच मध्ये अजूनही रंगत पाहायला मिळेल. जर का इथे कुमारची विकेट आली असती ना विशाल, तर मात्र ही मॅच अगदी शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळाली असती. परंतु विकेट किपर अशोकने केलेली ती चुकी आहे. आता मी तर म्हणेन पल्लवी 11 संघाला कुठपर्यंत नेमून ठेवणार, कारण कुमार असा फलंदाज आहे ज्याने आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून प्रल्हादच्या 3ऱ्या षटकावरती अगदी आक्रमकता मात्र त्याची पाहायला मिळाली आणि सलग 18 धाबा या प्रल्हादच्या 3ऱ्या षटकामध्ये आल्यात. स्वतः गोलंदाज आता अशोक, एक फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जात आहे, तो अशोक गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो आहे. 12 चेंडू 16चं हे समीकरण आहे. काय घडणार या मॅच मध्ये? रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाट बदलते. मनामध्ये नेहमी जिंकण्याच्या आशा असू द्या. नशीब बदलो या ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. परंतु कुणाची बदलणार? इथं पल्लवी 11 संघाची की यंगस्टर चीज कमला संघाची. 12 चेंडू 16 धाबांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये? लिव्हरपूल टॉसचा चेंडू मात्र या ठिकाणी मिड विकेटला शत्रशिकाच्या आवाक्याच्या बाहेर पहिल्याच बॉलवर देतोय सीमा पार 4 धाब्यांसाठी हा चौकार. थँक्यू सो मच. डीजे चौकार आला पहिल्याच बॉलवरती. समीकरण बदलत आहे. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. हा तिसरे पंच आहेत सर इकडे. लाईव्ह मध्ये बघूया डिसिजन घ्या आपण. हा चेंडू मात्र शरीराचा वेग घेतला सरळ आणि मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळत आहे. समीकरण असेल 10 चेंडू आणि 12 धाबांचं. 10 चेंडू 12 धाबा. काय घडणार मॅच मध्ये? अगदी दोन्ही बाजूला टॉप क्लास परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. संकटामध्ये आधार शोधू नका मित्रांनो, स्वतःला खंबीर करा. फुलटॉस चेंडू होता ज्या ठिकाणी थोडमांडला मात्र शतरशी थोडस पंबल पाहायला मिळाला आणि त्याचा ऍडव्हान्टेज मिळतोय. 1 धाब या ठिकाणी मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या यंगस्टर चिंच कमला संघाला एका धाब्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वरती. समीकरण असणार आहे 9 चेंडूनी 11 धाबा. संघर्षाच्या लढतीमध्ये सल्ले देणारे मिळतील, परंतु संघर्ष मात्र तुम्हाला करावा लागणार आहे. 9 चेंडू 11 धाबा. काय घडणार आहे मॅच मध्ये? यानंतरची मॅच देखील तितकीच रंगतदार पाहायला मिळणार आहे. हा फटका चांगला आहे. लॉंग ऑफ झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अगदी वेगाने चेंडूवरती आले आणि त्यानंतर मात्र फक्त आणि फक्त सिंगल धाब या ठिकाणी मिळेल ती यंगस्टर कामला संघाला. एका धाब्यानं 31 31 धाबा धावफलकावरती. सकाळचं सत्र अगदी खेळपट्टी. या ठिकाणी गोलंदाजांना अगदी इतकी कठीण प्रश्न मात्र या ठिकाणी विचारताय. सुलभ पद्धतीचा हलक्या हाताने पुश केलाय. फलंदाजाला मात्र थोडंसं चकपलं या ठिकाणी अशोक या गोलंदाजाला आणि हा चेंडू जातोय डॉट. शेवटच्या
ओव्हरपर्यंत सामना जाईल यामध्ये मात्र तीळ मात्र शंका नाही, परंतु कमबॅक करावा लागणार आहे गोलंदाजाला. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन समोर ठेवला चेंडू आणि हाय चेंडूवरती बीट केला फलंदाजानं आणि या शेवटचा बॉल देखील डॉट येतोय. समीकरण या ठिकाणी असणार आहे. शेवटची 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. बघा मॅच दोन्ही बाजूनं 50-50 मॅच पाहायला मिळते. पैसा वसूल सामना, परंतु जोपर्यंत कुमार मैदानावरती आहे विशाल तोपर्यंत या धाबा मात्र सहज रीतीने तो करू शकतो. ते मात्र त्याने प्रत्यक्ष या तिसऱ्या षटकामध्ये त्याला जशी स्ट्राईक मिळाल्या तशी मात्र गोलंदाज प्रल्हाद वरती ज्याने जे हल्ले चढवले ते मात्र तसे हल्ले आता या शेवटच्या ओव्हर मध्ये करावे लागणार आहेत. 6 चेंडू 10चं समीकरण आहे. चला स्पीडअप घ्यायचंय, स्पीडअप मॅच घ्यायचे. 6 चेंडू समीकरण आहे ती 10 धाबांचं. कुमार ऑन द स्ट्राईक फलंदाज, परंतु शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये असणार आहे विशाल हा प्रश्न. पल्लवी 11 संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. सुभाष हा गोलंदाज येतोय. ज्या वेळेस संगणकाने त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला असेल त्यावेळेस म्हटलं असेल हा चेंडू नाही ही मॅच तुझ्या हातामध्ये देतोय, कारण समीकरण विशाल या ठिकाणी 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. हृदयाचे ठोके नक्कीच वाढले असतील दोन्ही या टीमचे पॅकर्स आणि पाठीराख्यांचे देखील, कारण मॅच तशी मैदानाच्या आतमध्ये रंगते. लो स्कोरिंगची मॅच होती, परंतु या लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा दबदबा मात्र पाहायला मिळालाय तो पल्लवी 11 या संघाच्या गोलंदाजाकडून. प्रल्हादचं तिसरं षटक जर 18 धावांचं गेलं नसतं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु त्या षटकानंतर मोमेंटम अगदी यंगस्टार चिंग्स कामला संघाच्या बाजूने पाहायला मिळाला. गोलंदाज तयार, उडवण्याचा प्रयत्न होता हवेमध्ये, भरपूर काळ चेंडू अशोक त्या ठिकाणी प्रयत्न करत होते, परंतु त्यांना पोहोचण्याच्या आधी जन्मीला लांड होते चेंडू आणि मात्र या पहिल्या बॉलवरती ते डॉट चेंडू बंद सांगता होते. असं वाटलं सिंगल धाव झाली असती विशाल, परंतु कुमारला स्ट्राईक हवी होती. एक धाव मात्र या ठिकाणी झाली असती, पण तो समीकरण या ठिकाणी बदलत आहे. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. प्रेक्षक जे कामावरती चालले असतील, जे ऑफिसला जात असतील ते देखील थांबले असतील, ते देखील म्हणत असतील की 5 मिनिटं ऑफिसमध्ये लेट जाऊ, पण तो हा सामना मिस करता कामा नये. तर मॅच देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन शरीरापासून थोडासा लांब ठेवला, पंचांकडे दात मागतात कुमार, परंतु पंच सांगतात की हा सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. हृदयाचे टोके ते आम्हाला जिंकू देत नाही आणि आम्ही देखील हार मानत तयार नाहीये हे दोन्ही संघ सांगतायत. समीकरण असेल विशाल 4 बॉल आणि 10 धाबांचा. 4 चेंडू 10 धाबा, काय करणार मॅच. एक मोठा फटका, मोठी सफलता. कुमार हा फलंदाज होईल या ठिकाणी. बॅक टू द आउट. अजून एक धक्का यंगस्टार चिंग्स कामला संघाला. डीजे 3 चेंडू आणि समीकरण असणारा विशाल ते अर्थातच 10 धाबांचं. जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं ना तेव्हा नव्याने पेटून उठा आणि नव्याने इतक्या जिद्दीने पेटून उठा की तुमच्या पराभवाची वाट पाहणारी लोक तुमचा यश संपादित झाल्यानंतर तुमच्या सन्मानार्थी उभे राहून टाळ्या वाजवल्या पाहिजे. समीकरण असं 3 चेंडू आणि 10 धाबांचं. काय घडणार या मॅच मध्ये. अजूनही सामना रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये अगदी अस्तित्व कायम राहील त्या अर्थातच यंगस्टार चिंग्स कामला संघाचा, परंतु इथे एखादा डॉट चेंडू आला तर मात्र पल्लवी 11 संघ मात्र या मॅच मध्ये हवी ठरणार आहे. जबरदस्त मॅच, अगदी पैसा वसूल. प्रेक्षक देखील ताज्या संख्येनं या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व तमाम क्रीडा रसिकांचा मी या आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू चेंडूच्या काळी क्षेत्ररक्षक घेतोय, पकडलाय खेळ, संपवलाय खेळ फलंदाजाचा. अजून एक धक्का यंगस्टार चिंग्स कामला संघाला.
प्रथमच विशाल असं वाटलं होतं की यंगस्टार चिंग्स कमला संघ या धाबा सहज रीतीने चेस करेल, परंतु गोलंदाजाचं कमबॅक किती चांगलं असतं आणि एक कळपट्टीवरती गोलंदाजी किती चांगली केली जाते याचे प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला खऱ्या अर्थानं पल्लवी 11 या संघानं मात्र या मॅच मध्ये दिलंय. 2 चेंडू 10 समीकरण वाईट बॉल पण आम्हाला दर्शवतायत नक्कीच वाईट बॉलचा इशारा येतोय. 2 चेंडू आणि 9चं समीकरण या ठिकाणी बनत आहे. आमच्या गुंडलेखक सर विशाल सर अगदी 3 दिवस सलग स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळालं तर सरांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. विशाल शेवटच्या आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 9 धाबांची. हा चेंडूवरती हा टाय झाली तर सुपर ओव्हर असेल याची नोंद घ्या. स्टेट ऑफ दॅट व्ही झोन मध्ये क्षेत्रशिक प्रल्हाद जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आणि फक्त आणि फक्त सिंगल धाब्या बॉलवरती मिळते आणि या मॅच मध्ये पूर्णपणे हवी ठरलाय अर्थातच पल्लवी 11 हा संघ 1 चेंडू आणि 8 धाबांची गरज आहे. सुपर ओव्हर साठी कंपल्सरी चेसिंग नाही आहे हा सामना खऱ्या अर्थानं. जर टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे, परंतु 8 धाबांची गरज आहे. षटकार आला तरी मॅच जिंकता येणार नाही आणि गोलंदाजी मात्र चांगली पाहायला मिळाली ती पल्लवी 11 या संघाची. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त मॅच, परंतु यंगस्टार चिंग्स कमला संघानं देखील चांगला खेळ मात्र या मॅच मध्ये दाखवला. शेवटपर्यंत लढले पण तो अंतिम सेनाला मात्र तो सामना त्यांना पराभव स्वीकारावा लागला. हरकत नाहीये, अजून 2 मॅचेस असतील, त्या 2 मॅचेस मध्ये अजून 3 मॅचेस आहेत या संघाच्या.